एक दिवसाचे पाहुणे परत निघालात आता, होय की नाही? रिक्वेस्ट केला की राहा म्हणून. व्लॉग काढालोय, व्लॉग. राहा म्हणा पप्पासनी, राहा म्हणा. माहिती मला ही सगळे तर डर. कारण माहिती आहे हा काढा. हे आहे खुशाल आहे का? नाही भरत आहे भारत कसं आपलं का आलेलं नाही. गडबड गडबड आणि फक्त गडबड. सो गाईज, आता झाले रात्रीचा टाईम झालाय आणि सकाळपासून काही ब्लॉग शूट नाही केला कारण मम्मी पप्पा आले रात्री, त्यांच्यासोबत गप्पा रंगल्या. सो नॉट पॉसिबल, म्हणजे पॉसिबल झालं नाही. आणि दिवसभर पण मी प्रोडक्टचं प्रमोशन शूट करत होते त्याच्यामुळे. सो बापरे किती गरम होते, गरमी फार वाढली आहे ॲक्च्युली. आणि माझा हे चंपू लुक जो आहे तो इग्नोर करा आता, असं पण मी ऑइलिंग करणार आहे. तर भरपूर गरम होते आणि माझे डोळ्यांखाली डार्क सर्कल झाले कारण मी आज काजळचा व्हिडिओ शूट केलेला आहे, प्लस आयलायनर वगैरे लावलेलं. आय एम नॉट प्रो आयलायनरमध्ये अजून, पण मला नाही जमत. सो इट्स ओके, जमेल सगळं हळूहळू. मेकअपमध्ये तर मला पण येत नाही मेकअपचं. मेकअप तर भरपूर लांबची गोष्ट आहे त्यामुळे. आणि आता मी बेडरूममध्ये बसलो आहे पण इतकं गरम व्हायला लागले बापरे. आणि त्याचसोबत इकडं फ्लॅशसाठी म्हणजे चांगला उजेड येत नाही म्हणून मी रिंग लाईट लावले, त्याची डबल गरमी होते. सो आज तर काही स्पेशल असं झालं नाही. ॲक्च्युली गेलो मी शॉपिंगसाठी, आहे समजेल तुम्हाला कशाची शॉपिंग आहे काय आहे. तर त्यासाठी गेलो, त्यानंतर घरी आलो, मम्मी पप्पा जेवले ते गेले, त्यानंतर साहेब जेवले ते पण गेले आणि आता परत आले जेवायला, जेवून परत गेले आणि आता मी एकटीच आहे त्याच्यामुळे. आणि टी व्हीची काय आज डिलेवरी मिळालेली नाही आहे. आमची एक्साइटमेंट होती आज की आज मिळेल मिळेल मिळेल, त्यामुळं नाही मिळालेली. आणि उद्या परत काहीतरी स्पेशल दिसणार आहे तुम्हाला व्लॉगमध्ये. सो उद्यासाठी पण म्हणजे हा व्लॉग बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला उद्या मिळणार आहे बघायला. आणि ती गोष्ट माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होती, म्हणजे आहे माहीत नाही अजून, 90% कन्फर्म आहे, 10% कन्फर्म नाही आहे. त्यामुळे जर झालीच तर मी तुमच्यासोबत शेअर करेन, काही प्रॉब्लेम नाही. आणि असा होता आजचा दिवस. एकदम छोटूसा व्लॉग असणार आहे. त्यानंतर तेल जे आहे ते मी आता जे मसाज करणार आहे ते खरंच खूप इफेक्टिव्ह आहे आणि मी आता कंटिन्यू वर्षभर झालं वापरते. त्याच्या आधी मी वेगळं बनवायचे पण आता हे जे आहे ते वेगळं बनवते, त्यामुळं तुम्ही ट्राय करू शकता खरंच. आणि मस्त असा इफेक्ट, म्हणजे तुमचे केस सॉफ्ट होतील. त्यानंतर सिल्कीचं मी गॅरंटी नाही देत कारण माझे ऑलरेडी आहेत सिल्की त्याच्यामुळं. आणि हेअर ग्रोथ चांगली मिळते. प्लस असं नाही की तुम्ही फक्त वरूनच ऑइल अप्लाय करताय, तेल लावताय आणि तुमचे इंटरनल बॉडी प्रॉब्लेम्स असतील तर हेअर ग्रोथची गॅरंटी देऊ शकत नाही आपण कुणाच्याच. कारण कसं आहे, तुमचे इंटरनल बॉडी प्रॉब्लेम्स जर नसतील कवर होत तर तुम्ही वरून कितीही काहीही लावा केसांना, काहीच नाही फरक पडत. सो जर तुम्हाला जास्त सिव्हिअर हेअरफॉल होत असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जावा, त्यांचे सजेशन्स घ्या. तुमच्या म्हणजे बॉडीमध्ये काय विटॅमिन्स वगैरे काय कमी असतील तर ते तुम्हाला सजेस्ट करतील. अदरवाईज जर थोडा हलका हेअरफॉल आहे किंवा आता स्टार्ट झाला आहे तर तुम्ही उपाशी पोटी फक्त एक कढीपत्त्याची जी काडी असते त्याची पानं काढायचीत आणि चावून खायचीत. 1 आठवड्यामध्ये मॅक्सिमम 2 आठवड्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसून जातो आहे. बेस्ट आहे. आणि जे सीड मिक्स म्हणून येते फ्लिपकार्टवर अवेलेबल असते किंवा अमेझॉनवर असेल, अदरवाईज आता तर झेप्टो आणि ब्लिंकिटवर पण आहे. हार्ले असं काहीतरी हामले असं काहीतरी सीड मिक्स आहे. त्याच्यामध्ये चिया सीड्स, वॉटरमेलन सीड्स, पंपकिन सीड्स आणि फ्लॅक्स सीड्स हे सगळे येतात. ते पण तुम्ही ट्राय करा, त्याचा पण रिझल्ट अवेसम आहे. ते आणि करी लिव्ज जर तुम्ही ट्राय केला, त्याचसोबत हे दोन्ही पण नाही मिळत तर आमला शॉट जे असतात ते पण ट्राय करा. मी या व्यतिरिक्त कोणतेही ब्रँडेड शॅम्पू, कोणतंही ब्रँडेड ऑइल किंवा विटामिन्स किंवा ज्या आयरनच्या किंवा ओमेगा 3 जे असतं ते पण कोण घेतं आहे मल्टीविटामिन्स वगैरे. बट मी कधी केसांसाठी इंटरनल बॉडीसाठी मेडिसिन्स वगैरे नाही ट्राय केल्या. आणि तुम्हाला जर सिव्हिअर हेअरफॉल होत असेल
तर तुम्ही एकदा नक्की डॉक्टरकडे जावा, त्यांची सजेशन घ्या, मग त्याच्यानंतरच तुम्ही हे करा. जर हलका हलका असेल तर आपण होम रेमेडीजवर ठीक करू शकतो आहे. बेटर आहे तुम्ही मेडिकली जाण्यापेक्षा होम रेमेडीजवर जावा. जेवढी तुमची बॉडी होम रेमेडीजवर स्विच करता येईल ना तेवढी तुम्ही करा, बिकॉज इट व्हेरी मच बेटर दॅन द मेडिसिन्स अदरवाईज. म्हणजे डॉक्टरचे सजेशन असते. आता असं मी म्हणत नाही की तुम्ही हेच करा, कुणाकुणाच्या बॉडीला सूट होते, कुणाकुणाच्या बॉडीला सूट होत नाही. त्याच्यामुळे सो माझ्या बॉडीला होम रेमेडीज खूप छान प्रकारे सूट झालेले आहेत. केसांसाठी तरी, स्किनसाठी मी नाही काही केलं. आधी माझी स्किन इतकी बेकार कंडिशनमध्ये होती, इतकी बेकार कंडिशनमध्ये, त्या बाबतीत पण डॉक्टर झाले, सगळं झालं, काहीही झालं नाही. आणि आता आय थिंक 2 वर्षापासून माझी स्किन थोडी क्लिअर झाली आहे. नाहीतर माझी स्किनची हालत जी होती ती वर्स्ट होती. हां, स्किन केअर तुमची स्किनचं टेक्स्चर हळूहळू चेंज करू शकते. मी पण आता सध्याला आय थिंक 2 महिने झालं फक्त स्किन केअर चालू केलं आहे, बट इट गिव्ज व्हेरी मच बेटर रिझल्ट्स. सो यू कॅन मस्ट ट्राय असं मी सांगेन. कारण हल्ली पोल्युशन इतकं वाढलं आहे, प्लस आपण जे खातो आहे त्याच्यामध्ये इतकं मिक्स केमिकल्स फवारणी केलेली असतात, त्याच्यामुळं होणार ते सगळं. पहिल्यासारखं आपल्याला काही फ्रेश भेटत नाही. त्यामुळे सो असं काही होता आजचा दिवस. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला वेगवेगळे कंटेंट बघायला आवडत असतील तर मला ते देखील कमेंटमध्ये कळवा, कारण आज मला खरंच काही शूट करायला मिळालं नाही त्याच्यामुळेच. आणि उद्या मात्र मी माझं दिवसभराचं पूर्ण रुटीन शूट करेल तुमच्यासोबत आणि शेअर करेल, कारण अजून लॉंग ब्लॉगमध्ये इतका मला एक्सपिरियन्स नाही आहे. सो माझा कॉन्फिडन्स थोडा बिल्ड व्हायला लागला आहे. सो होप सो की परफेक्टली जमेल मला. आणि तुम्ही पण असं छान असं सपोर्ट करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल. आणि तुम्ही कमेंट्सच्याद्वारे मोटिवेशन मला फेकून मारा, जेणेकरून मी रोज तुम्हाला मोठा ब्लॉग देण्याचा ट्राय करेन. कारण मोठा ब्लॉग प्लस शॉर्ट शूट करणं थोडंसं म्हणजे कन्फ्यूज जाते, हे कसं करायचं हे कसं करायचं. बट आय एम ट्राईंग की मला दोन्ही पण करता यावं, बिकॉज सोशल मीडियावर एक रील टाकली व्हायरल झालं, इतकं सोपं नाही आहे ग्रो होणं. आणि मी झालो आहे तर ते मी कष्टाने झालो आहे, असं नाही की मला बाय चान्स तुक्का लागा की असं नाही. पेशन्स लेवल खूप लागतात त्याच्यामुळेच, म्हणून. आणि काही नाही, बडबड झालेली आहे माझी. आता मी केसांना ऑइलिंग करणार आहे. थोडीशी भांडी आहेत ती घासून घ्यायची. चला तर मग आजसाठी एवढंच. भेटूया उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.